आता पाहणार आहोत सविस्तर बातमी। मनोरमा बँक आणि मनोरमा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमानं दिनांक 6 एप्रिल रोजी श्रीराम नवमीचं औचित्य साधून तमाम सोलापूरकरांसाठी विनामूल्य गीत रामायणाचा कार्यक्रम ऐकण्याची संधी मनोरमा बँक परिवाराच्या वतीनं उपलब्ध करून देण्यात येत आहे। हा कार्यक्रम सोलापुरातील शिवछत्रपती रंगभवन येथे दुपारी 3 वाजता आयोजित करण्यात आला आहे। सोलापूरमधील प्रसिद्ध गझल आणि भावगीत गायक अतुल बेले त्यांचे सहकारी गीत रामायणाचा कार्यक्रम सादर करणार आहेत, अशी माहिती बँकेचे सर्वेसर्वा श्रीकांत मोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली। गीत रामायणाचा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून तो आयोजित केलेला आहे। सोलापूरचे आमचे कलाकार अतुल बेलेजी आणि त्यांचे सर्व टीम यांच्यामार्फत हा कार्यक्रम सादर होत असून या कार्यक्रमाची वेळ दुपारी 3:30 वाजता आहे। कार्यक्रम वेळेवर सुरू होणार असून आपली सीट लवकर येऊन आपण राखून घ्यावी। या कार्यक्रमासाठी सोलापूरचे सर्वच नागरिक बंधू भगिनी, मनोरमा परिवाराचे असतील, इतर कुठल्याही परिवाराचे बंधू भगिनी यांनी या सांस्कृतिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, अशी मी मनोरमा बँकेच्या वतीने विनंती करतो। मनोरमा बँकेस नुकतीच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांच्याकडून वैराग येथे शाखा सुरू करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे। रिझर्व्ह बँकेच्या निकषानुसार ज्या बँका आर्थिक सक्षम आहेत त्याच बँकांना नवीन शाखा उघडण्याची परवानगी मिळते। त्याप्रमाणे मनोरमा बँकेस ही परवानगी मिळाली आहे। या वैराग शाखेचा शुभारंभ दिनांक 9 एप्रिल रोजी आयोजित करण्यात येणार आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेमध्ये श्रीकांत मोरे यांनी सांगितली। म्हणजे 1059 कोटीचा व्यवसाय बँकेने केलेला आहे। आयकर सहित बँकेला 4.5 कोटीपेक्षा जास्त नफा यावर्षी झालेला आहे। दरवर्षी बँक डिव्हिडंड देते, बँकेला अवर्ग आहे। बँकेची समाज माणसामधील ठेवींची सुरक्षितता हेच बँकेचं ब्रीदवाक्य आहे। त्याचबरोबर मनोरमा मल्टीस्टेटच्या माध्यमातून या मनोरमा परिवारामध्ये जे काम चालू आहे, मनोरमा मल्टीस्टेटच्या सुद्धा 963 कोटीच्या व्यवसाय झालेला असून 4.5 कोटीपर्यंतचा नफा, त्याचबरोबर 70 शाखा कार्यरत आणि ठेवीदारांच्या सुरक्षेला प्राधान्य देणारी मनोरमा मल्टीस्टेट आणि या परिवारामध्ये इतर ज्या संस्था सहयोगी संस्था म्हणून काम करतात त्यामध्ये प्रामुख्याने अंकुर नागरी पतसंस्था, ट्विन सिटी अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह संस्था, सदाशिव नागरी पतसंस्था, त्याचबरोबर महिला उद्योजक संस्था, मनोरमा सखी मंच महिला संस्था आणि मनोरमा स्वयंसहायता संस्था, अशा या सगळ्यांच्या माध्यमातून हे सर्व कर्मचारी, संचालक यांच्या टीमवर्क जे आहे याच्या माध्यमातून या परिवाराची वाटचाल ही 2250 कोटीपर्यंत झालेली असून नव्यानं वैराग येथे या परिवाराची 10वी शाखा मे महिन्यामध्ये सुरू करण्याचा मानस आहे। त्याचबरोबर या परिवाराच्या माध्यमातून मनोरमाची जी वाटचाल चालू आहे, हा परिवार लोकशाही पद्धतीने चालणारा सर्वांसाठी खुला असलेला हा परिवार असून सर्वांनी या परिवाराच्या विविध संस्थेमध्ये सभासद होऊन, ठेवी ठेवून अथवा इतर अनेक माध्यमातून आर्थिक सल्लामसलत करून आमचा लाभ घ्यावा, अशी विनंती मी मनोरमा परिवारातील समस्त संचालक मंडळाच्या वतीने करतो। या कार्यक्रमाप्रसंगी पत्रकारांचं स्वागत कार्याध्यक्षा अस्मिता गायकवाड यांनी केलं। मनोरमा परिवाराच्या वतीने आज पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मनोरमा परिवाराचे सर्वेसर्वा मनोरमा बँकेचे श्रीकांत मोरे साहेब, मनोरमा सखी मंच अध्यक्षा, मनोरमा मल्टीस्टेटचे चेअरमन शोभाताई मोरे, मनोरमा बँकेचे उपाध्यक्ष संतोषजी सुरवसे, संचालक माननीय कदमजी, गीता मोरे पाटील, त्याचबरोबर गजेंद्र साळुंके, शहापूरकर सर आणि आमच्या मल्टीस्टेटच्या CEO कुलकर्णी मॅडम आणि आम्ही सगळेच जण इथं उपस्थित आहोत। तुमच्या सगळ्यांचं मी मनपूर्वक मनोरमा परिवाराच्या वतीने स्वागत करते। तर मनोरमा कोऑपरेटिव्ह बँक विषयी अधिक माहिती चेअरमन शोभा मोरे यांनी दिली। जास्तीत जास्त महिला कशा पुढे येतील किंवा त्यांनी स्वयंपूर्ण कसं व्हावं हा एक विचार त्याच्या माध्यमातून आम्ही हा मनोरमा मल्टीस्टेटचं काम चालू आहे। सध्या CEO मॅडम कविता कुलकर्णी मॅडम या ठिकाणी आहेत। तर महिलांची जवळजवळ आमच्याकडे 70 ते 80% महिला आमच्याकडे आहेत आणि यावेळेस आमच्या मनोरमा मल्टीस्टेटला शेअर कॅपिटल आहे ते 22,46 लाखापर्यंत आलेलं आहे आणि मिश्र व्यवसाय म्हणजे डिपॉझिट आणि लोन हा मिश्र व्यवसाय 985 कोटीपर्यंत मनोरमा मल्टीस्टेटचा झाला आहे।
थकबाकी 1% आम्ही आणलेली आहे, ती पण 0% आणण्याचा विचार आहे. पण लोन जुन्या काही वसुली असतात त्या आपल्याला लोकांना सामोपचाराने करूनच आपल्या समुपदेशानेच करावी लागते. अडचणी असतात शेतकऱ्याच्या ग्रामीण भागातल्या, त्या पण समजून घेऊन मग तिथं वसुलते. तर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रिझर्व्ह बँकेचे जे निकष आहेत जे आता जानेवारी 2024 पासून मल्टीस्टेटला लागू झाले, म्हणजे NPA नॉर्म सुद्धा मल्टीस्टेटला लागू झालेले आहेत. नवीन होणाऱ्या वैराग शाखेविषयी व्हाईस चेअरमन संतोष सुरवसे यांनी अधिक माहिती दिली. आता आमच्या परिवाराचा जवळजवळ 2200 कोटीची पुढं आहे. तर 9 मे ही आमच्यासाठी चांगली असेल तिथी, त्या दिवशी शुभ तारीख. तर त्या दिवशी आम्ही अक्षय तृतीया होती त्यावेळेस आणि सुरुवात जी झाली होती ती आपलं गणेश मंदिर आहे ना, आजोबा गणपती, तिथून त्याच्या प्रांगणात त्याच्या समोरच मंडप टाकून सुरू झालेली अशी शुभ सुरुवात 9 मे रोजी झालेली. त्यामुळे आम्ही 9 मे या दिवशी वैरागची शाखा ओपनिंग करत आहोत. आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण सगळ्यांनी तिथं देखील यावं. आजपर्यंत तुम्ही तर सहकार्य केलेलंच आहे आम्हाला, त्यापुढेही तुमचं सहकार्य अपेक्षित आहे आणि आपण नक्की त्याला देखील यावं अशी मी विनंती करतो. या पत्रकार परिषदेस श्रीकांत मोरे, शोभा मोरे, मनोरमा मल्टीस्टेटच्या शहर कार्याध्यक्षा मिताली मोरे, CEO कविता कुलकर्णी, संतोष सुरवसे, अस्मिता गायकवाड, CEO शिल्पा कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती. गीत रामायण या कार्यक्रमामध्ये सर्वांनी उपस्थित राहावं असं आवाहन यावेळी करण्यात आलं. दिनांक 6 एप्रिल रोजी रामनवमी दिवशी आपलाच परिवार मनोरमा परिवार यांनी पुनश्च एकदा गीत रामायणाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. अशा फार कमी संस्था आहेत की गीत रामायणाला ते एवढं पुढाकार घेऊन काम करतात आणि हे सलग 3रं वर्ष आहे मनोरमा परिवाराचं की दरवर्षी त्यांनी न चुकता हा गीत रामायणाचा कार्यक्रम करतात आणि म्हणजे त्याच्यातून प्रेरणा लोकांना मिळते आणि गीत रामायण काय आहे हे लोकांना समजावून सांगायचा आम्ही प्रयत्न करतो. तर मोरे साहेब, शोभाविनी आणि बाकीचे इतर संचालक मंडळ यांनी हा जो नेहमीप्रमाणे जो ध्यासाने हा कार्यक्रम करतात त्याच्याबद्दल खूप आनंद वाटतो आणि आपण सगळे रसिक प्रेक्षक या कार्यक्रमाला भरभरून साथ देता. यावर्षी तशीच साथ द्याल म्हणजे असं हो की हॉल कमी पडावा आणि गर्दी खूप व्हावी, कारण या कार्यक्रमामध्ये तेवढा दर्दी कार्यक्रम आहे, तेवढा म्हणजे जिव्हारी लागणारा कार्यक्रम आहे आणि तेवढाच आपण फिलॉसॉफी म्हणतो त्याला, तो म्हणजे गीत रामायण ऐकताना माणूस काहीतरी त्याच्यातून नवीन शिकून जातो. तर आपण या कार्यक्रमाचा आवर्जून लाभ घ्यावा आणि आम्हाला सगळ्या कलाकारांना उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा ही विनंती. हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस. न्यूज प्लस बरंच काही.